मुंबईतील दादर परिसरात इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य दिव्य स्मारक उभारलं जात आहे। मोठा लढा यासाठी झाला होता। या स्मारकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फुटांचा पुतळा असणार आहे, तर एकूण स्मारकाची उंची ही 450 फूट असेल। त्यासोबतच संग्रहालय, ग्रंथालय, कार्यक्रमासाठी जागा, पार्किंग, बौद्ध स्तूप असे एकूण 12.5 एकरात हे स्मारक उभं राहणार आहे। मात्र आता आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम या स्मारकाच्या कामांवर होताना दिसत आहेत। इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे आखाती देशांमध्येही संघर्ष सुरू आहे। त्यामुळे तांबे आणि LPG यांची टंचाई निर्माण झाली असून त्यांचे दरही वाढले आहेत। याचाच फटका दादरच्या इंदू मिलमध्ये साकारण्यात येत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला देखील बसलेला आहे। त्यामुळे हा प्रकल्प आणखीन वर्षभर रखडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। प्रकल्पातील सहाय्यभूत इमारतीचे 95% काम पूर्ण झालं आहे। आंबेडकरांचा 350 फुटांचा पुतळा ज्यावर ठेवला जाईल त्या 100 फुटाच्या चौथऱ्याचं RCCचं काम देखील चालू आहे। पुतळ्याच्या सांगाड्याचं काम हे दमण, भिलाई आणि नवी मुंबई येथे सुरू आहे। हा सांगाडा 6000 मेट्रिक टनाचा असून 4278 मेट्रिक टनाचं काम प्रकल्पस्थळी करण्यात आलंय। या सांगाड्यावर कास्य धातूचं पुतळ्याचं आवरण असणार आहे। पुतळ्याच्या कास्य धातूचे आवरण 850 मेट्रिक टनांचं असून 100 मेट्रिक टनाचं आवरण दादरमध्ये आलेलं आहे। यामध्ये पुतळ्याच्या 2 बुटांचा देखील समावेश आहे। धातू ओतकामात LPGचा वापर होतो। तसेच बांधकामासाठी लागणारे अनेक प्रकारचं साहित्य हे आयातही केलं जातं। आखाती युद्धांमुळे तांबे आणि LPGचे देशात दर वाढले असून टंचाई देखील निर्माण झालेली आहे। त्याचाच फटका पुतळ्याचं ओतकाम करणारे नोएडा येथील अनिल सुतार यांच्या कामाला देखील बसलेला आहे। 2018 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली होती। 250 फुटांचा पुतळा हा 350 फुटांचा करणं, पुतळ्याच्या प्रतिकृतीस मान्यता घेणं आणि कोरोना काळातील टाळेबंदी यामुळे प्रकल्प रेंगाळला गेला। या पार्श्वभूमीवर स्मारकाचं बांधकाम करणाऱ्या शापूरजी पालनजी कंपनीस नोव्हेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे। प्रकल्पाचे 8 वर्षांमध्ये काम जेमतेम 56% झाले आहे। त्यातच बांधकाम कंपनी आणि पुतळ्याचे ओतकाम करणारे कंत्राटदार हे दोघेही आर्थिक अडचणीत आले आहेत। त्यामुळे 12.5 एकरावर असलेल्या 1089 कोटींच्या या प्रकल्पाचं काम रेंगाळलेलं आहे असंच दिसून येत आहे। बांधकाम कंपनी आणि पुतळ्याचे कंत्राटदार यांच्या काही आर्थिक अडचणीही होत्या। प्रकल्पाचे प्राधिकरण असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हणजेच MMRDAने त्याचं निराकरण केलं आहे। वर्ष 2028 मध्ये प्रकल्प पूर्ण होईल असं प्रकल्प सल्लागार शशी प्रभू यांनी म्हटले। तर आखाती युद्धांमुळे तांब आणि LPGचे दर वाढले आहेत। उद्योगांमध्ये रोजगाराच्या अडचणी आल्याने ओतकाम करणारे कारागीरही गावी गेले आहेत। पुतळ्याचे 50 फूट उंचीचे ओतकाम झाले असून नवी खेप लवकरच मुंबईला रवाना करत आहोत असं मूर्तिकार अनिल सुतार यांनी म्हटले। त्यामुळे वाढलेले दर आणि उभारणीसाठी लागणाऱ्या वस्तूंची टंचाई पाहता युद्धाचा फटका या स्मारकाला बसला असून त्यामुळे विलंब होणार असंच दिसतंय। एकूणच इंदू मिलच्या जागेवर आंबेडकरांचं जे काही स्मारक उभं केलं जाते त्याला आणखीन किती काळ जातो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र युद्धाचा फटका जसा सर्वसामान्यांना बसला तसाच या कामालाही बसलाय असंच दिसतंय। एकूणच इंदू मिलच्या स्मारकाचं काम आणि त्याला बसलेला हा फटका याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा।